नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. माझ्या जस्ट नेहाज डेली ब्लॉग मध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. जान्हवी, आज आपण ही पूजा करतोय. त्याचं कारण पाऊस खूप आहे ना, तर मला आज विठ्ठलाच्या मंदिरात जाता नाही आलं. म्हणून म्हणलं आपल्या घरीच विठ्ठल रुक्माई आहे तर पूजा करूया. अरे वा. हा, त्याचं कारण पण असं आहे ना की उद्यापासून देहूमधून संत तुकाराम महाराजांची पालखी निघणार आहे. संत तुकाराम महाराजांची अखंड अविरत त्यांचे भक्त वारकरी पंथातले सगळे लोक, कितीही पाऊस असो, काय आता पाऊस किती पडतोय तरी सुद्धा उद्या देहूवरून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे. तर असा हा उद्याचा मंगलमय दिवस आपल्याला साजरा करायचा आहे. मला विठ्ठलाच्या मंदिरात जाऊन पूजा करून या दिवसाची खरं तर सुरुवात करायची होती, पण भर पावसात जाता येत नाहीये आणि म्हणून मी हे घरीच पूजा केली आहे. संत तुकाराम महाराज 1650 साली वैकुंठाला प्रस्थान झाले आणि त्याच्यानंतर त्यांचा मुलगा नारायण महाराज यांनी 1685 सालापासून महाराजांच्या पालखी पंढरपूर पर्यंत, देहू ते पंढरपूर वारकरी म्हणजे चालून असा हा प्रवास करतात. तर हे 1-2 वर्ष नाही झालंय, म्हणजे किती समाजावरती त्यांच्या अभंगांचा, त्यांच्या संतवाणीचा, त्यांच्या विचारांचा केवढा मोठा पगडा आहे की वारकरी संप्रदाय आजही संत तुकाराम महाराजांना इतका मानतो की किती धो पाऊस असू दे, काहीही असू दे, तरी सुद्धा महाराजांची पालखी देहूवरून निघतेच निघते. हो. हा, आणि म्हणून आपण ही अखंड आपल्या घरात जे शक्य आहे आपण त्या याच्यामध्ये सहभागी नाही होऊ शकत आहोत, तर मग आपण काय केलं पाहिजे, आपल्या घरी तरी ही पूजा केली पाहिजे. संत तुकाराम महाराज हे फक्त संत नव्हते, त्यांनी काय फक्त अभंगच गायले असं नाही, ते खूप न्यायप्रविष्ट व्यक्ती होते. त्यांनी पण समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला, सज्ञान करण्याचा प्रयत्न केला. अजून एक त्याच्यातली पुढची गंमत अशी आहे, 8 तारखेला संत ज्ञानोबांची पण पालखीचं प्रस्थान होणार आहे. म्हणून आपण आपल्या घरी, आपण इथे राहून महाराजांची सेवा करायची, पांडुरंगाची सेवा करायची. म्हणून आता 2 दिवस मंगळवार आणि बुधवार हे आपल्या घरी आपण याची पूजा मांडायची. कळलं? आवडला तुला इतिहास? हो. हे आपले मायबापच आहेत. माझे बाबा वारकरी संप्रदायाचे, ते वारकरी होते, त्यांच्याकडून हा वारसा आम्हाला आलेला आहे आणि म्हणून ही मी पूजा मनोभावे करते. एकादशीच्या दिवशी मी उपवास तर ठेवतेच, आणि विशेष म्हणजे डोंबिवलीत विठ्ठलाची किती मंदिरं आहेत, कुठे कुठे एकादशीच्या दिवशी पूजेला जाऊ शकतो, हाही व्हिडिओ मी लवकरच करणार आहे. सगळ्यांना ह्या आषाढ महिन्यात जे काही आता हा आपला एकादशीचा उत्सव येणार आहे, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानोबा, आता मुक्ताईंचं पण आहे, तर सगळ्यांना खूप खूप ह्या सगळ्या सणाच्या शुभेच्छा. आणि पांडुरंग पांडुरंग, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय हरी विठ्ठल. पूजा मांडलेली आहे आणि सगळ्या माझ्या व्ह्युअर्सना पण खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप सगळ्यांना या आशीर्वाद. आणि यावर्षी पांडुरंगाला साकडं आहे की दुष्काळ नको, भरपूर पाऊस पडू दे, आणि यंदा महाराष्ट्राला दुष्काळ अजिबात नकोय महाराज. पांडुरंग पांडुरंग. पूजा पाहून माझी आई खूप खुश होणार आहे, कारण आई माझी रोज हरिपाठ वाचते आणि तिचं नितांत प्रेम आहे विठ्ठल रुक्माईंवरती. पंढरपूरला जायला ती खूप उत्सुक असायची, पण आता आजारपणामुळे वगैरे ती जाऊ शकत नाही. पण माझा दादा वारीला, दरवर्षी वारीला जातो. सो आमचं हे असं वारकरी संप्रदायाचं घर आहे. मी सगळ्यांना ह्या सणाच्या शुभेच्छा देते आणि महाराष्ट्रामध्ये दुष्काळ येऊ नये म्हणून महाराजांना साकडं घालते. आजी पण एकादशीच्या वेळेला पूजा करते. हो हो, आजी एकादशी जी महिन्यातनं 2 एकादशी येतात ना, 15-15 दिवसाने, तर त्या सगळ्या एकादशी ती पाळते. आणि तुम्ही? आणि मी सुद्धा. आणि एकादशीचं महत्व असं आहे ना
की मी अक्कलकोटला गेले होते मागच्या एकादशीला. कार्तिकी एकादशीच्या दिवशी मी अक्कलकोटला होते. तर मी समाधीला अभिषेक वगैरे केला तिकडे समाधी मठामध्ये. तर नैवेद्याला त्यांनी मला असं सांगितलं की आज स्वामींचा उपवास आहे. तर का तर एकादशी आहे. हा, तर स्वामी सुद्धा एकादशीचा उपवास ठेवतात. ते सुद्धा काही खात नाहीत. म्हणजे सगळ्या देवदेवता एकादशीचा उपवास करतात. एवढं ह्या एकादशीचं महत्व आहे. आणि म्हणून आपण पण ते पाळलं पाहिजे. तर एकादशीचं महत्व मला खूप माहिती नाही, पण मी थोडक्यात तुम्हाला सांगितलेलं आहे की सगळ्या देवदेवता अगदी आपले स्वामी सुद्धा एकादशी पाळतात. तर तुम्ही सुद्धा हे सगळं करा, व्रत वैकल्य. श्री स्वामी समर्थ. तर हा होता माझा आजचा व्लॉग. प्लीज लाईक, शेअर, कमेंट अँड सबस्क्राईब टू. भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. थँक्यू.